संत ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतल्यानंतर सुमारे 300 वर्षांनी श्री एकनाथ महाराजांना ज्ञानदेवांनी स्वप्न दृष्टांत दिला की मला येऊन भेट, माझ्या गळ्याला अजान वृक्षाची मुळी लागली आहे, ती येऊन तू सोडव. नाथ महाराज आळंदीला आल्यावर त्यांच्या लक्षात आले की माऊलींची संजीवन समाधी सापडत नाहीये. आपल्या बरोबर आलेल्या भक्त मंडळींना इंद्रायणी नदीच्या तीरावर थांबायला सांगून नाथ महाराज तेथील जंगल सदृश परिसरात गेले. माऊलींच्या समाधीचा परिसर काट्याकुट्यांनी व्यापला होता. मग एका स्थानावर बसून नाथ महाराजांनी माऊलींचे ध्यान लावले. हे स्थान म्हणजे हल्ली माऊलींच्या समाधी मंदिरात असलेला शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज पार होय. तेव्हा नाथ महाराजांना श्री ज्ञानेश्वर माऊलींनी दृष्टांत देऊन समाधीच्या आत येण्याचा निर्देश केला. त्याप्रमाणे नाथ महाराज श्री सिद्धेश्वराच्या नंदीखालील द्वारातून आत गेले. तेथे श्री ज्ञानेश्वर महाराजांचे ते दिव्य अलौकिक स्वरूप पाहून नाथ महाराज हरकून गेले. श्री एकनाथ महाराज स्वतः तो प्रसंग सांगतात. श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मातमज लागी, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. अजान वृक्षाची मुळी कंठास लागली, येऊनी आळंदी स्थळी काडी वेगी, ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखिले द्वार. नाथ महाराजांची माऊलींसोबत चर्चा सुरू असताना